तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये. आजचा तिसरा दिवस. आज आहे कसारा घाट. आज जो घाटांदेवी मातेच्या मंदिरावर आपला दुपारची वस्ती आहे. तर चला आपण आता फ्रेश होऊन येऊया. काही जर आपण रेडी झालेलो आहे तिथे आता घेऊया आरती. चला चल बस, चल बस, हे पुस्तक घे. काही आरती सुरू करूया आपण. कोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गाईज आता आम्ही चहा पिणार. थँक्यू भाई. मला बिस्किट मला घे ना जोडीला. ये कोपऱ्या आज कुठला बिस्किट आहे? गार्लेजी घेऊन आहे. गाईज पालखी आता निघाली, पुढे गेली थोडी. आता आपण कव्हर करू पटापट. आम्ही थोडं गेलो होतो मागे बिस्किटच्या खायला. परत बाकी राहिलं होतं, भूक लागली परत सगळ्यांना. तर सगळ्यांनी जाऊन एक एक परत एकदा खाल्ला. पुढे टेन्शन नको की आता पुढे घाट चढायचं आहे आपल्याला, कसारा घाट. सो गाईज आमचा माज आता जिरलेला आहे दोघांचा. सनीचे तो जरा गोला मांडीवर ना, मी त्याला कंपनी देण्यासाठी मागे राहिलो. बाकी आपले चौघं जण गेले. आयुष, आज रोनित, अजून साहिल आणि कौशल हे गेले पुढे. आता आमचा दोघांचा माज जिरलाय. आता सकाळी घाम फुटला आम्हाला. काहीच टेन्शन आलंय. आता 21 किलोमीटर पडलाय बाप्पा. किती गाव निघाल वाल्दी भरून. अंगाशी करत कुठे डबल चहा प्यायला गेलो असं वाटायला लागला. चहा नसता पिला तर आता टेम्पोच्या जोडीला असतो 2-3 किलोमीटर पुढे. मजेत असतो, नाचत गाजत मस्त एकदम. आता गेला इकडे उजळलं पण. गाईस फायनली आपले वारकरी साई पदयात्रावाले आपले मंडळाचे सगळे भेटलेले आहेत. हे बघा रस्त्याला दिसतात. आता आमचा जीवात जीव आला. कमबॅक केला, नाच केला पण वाया नाही गेला. पंचा खाली, वन साइड पंचा खाली. नादच नाही करायचा आता. आता आम्ही करणार कसारा घाट. कसारा आम्ही यू कसा यू. गाईज नाश्ता आमचा आलेला आहे अशा प्रकारे. आम्हाला खूप छान वाटतं. आता आम्ही कसारामध्ये एंट्री मारलेली आहे. अर्ध्या तासामध्ये मी कसाराच्या पायथ्याशी असणार आणि कसारा घाटांदेवी माते की जय बोललो चढणार. आणि आपले आतिश भाडेकर, आपले काय याच. वाव, काजूगोळी द्या का आम्हाला. साहिल बघ तुझी टिंगल करतात रे. सुरज चव्हाणचा भाऊ. गाईज आपल्याला आज शिरवा आलेला आहे आणि आपले बंधू आता काहीतरी बोलतात. कसं तुम्हाला लागलं? इतनी खुशी नहीं जा रहा है. ये इतने दिनों के बाद दावत मिला है. ये दावत का हम बहुत भरपूर फायदा उठाऊंगा. हमारी बन चुकी है. हमारा माल भी गया है. अभी हम नाश्ता करेंगे. आम्ही काय आगे अभी कचरा गाड़ी जाएंगे. कसाला माहितीये का, खूप जास्त आहे म्हणून गाईज आपल्याला आता यद्दू दादा काहीतरी देऊन गेला आहे आणि आमची मुलं खूप खुश आहेत. आता आम्ही हे खाणार आणि याच्यामध्ये काय तर बघूया. आता कारलं बरं का. नाईस पकड माझ्या धून पराता बिरा ते. वाव हलवा. वाव. आम्ही छान प्रकारे हलवा खाला. हा बघा, हलवा खाला ना. कालेडा पण भेटला आम्हाला. हा बघा, लबराचा पुरेपूर फायदा उचलला. त्याला वरती कर ना भारी दिसतंय. एकच नंबर. मागून सांग पोरी बसले. गाईज आपल्या कौशल दादानी दान धर्म करणे सुरू केलेला आहे. अशा प्रकारे गाईज आता आपण कसारा घाट प्रवास सुरू करतायत. बोला घाटाने माते की चला. गाईज आता आम्हाला लागले भूक. आता वाजले फक्त 11.
पण आमची जरा पोटाला आधार पाहिजे म्हणून गाठ जाताना आता वडापाव घेतला आम्ही एक खातो, थोडा आधार भेटेल म्हणून. नमक सब बराबर आहे. आज आतिश भालेकरांच्याकडून आपल्यासाठी उसाचा रस, गन्ने का जूस बडा ग्लास, गन्ने का जूस बडा ग्लास 20 रुपये का. गाईज आता आपण फायनली घाट चढलोय. फायनली माल जिरवला आम्ही, जिरून नाही दिला. आता आपण चाललो गाईज थेट सरळ. फक्त आणि फक्त अर्धा किलोमीटर आलेले आहे आणि लगेच आपण घाटंदेवी मातेचं दर्शन घेऊया, जेवायला जाऊया. फक्त आरकाचं काम. या बघ काय कोणी येणार ग फुलणार फुलणार ग कोणी येणार ग नारणा नार. काही फायनली आपण पोहोचलेलो आहे घाटंदेवी मातेच्या मंदिरात. आरती चालू आहे गाईज आणि आपण झालो लेट. सो गाईज आता आपण जेवायला बसलोय. आता वंशने आपल्याला जेवण वारून आणलंय पूर्ण. येऊ आणि झोपू. पूर्ण जिरली गाईज. पहिला बोललो मी जिरवतो पण आता जिरली गाईज. आपला जेवण झालेलं आहे आणि बाकीची मंडळी झोपलेली आहे. इकडे तिकडे सगळे पसरून झोपलेली आहे. दुर्गेशबाईने आमची सोय केली आहे गाईज. खूप पाणी दिला मला पियाला. आता आपण पण आराम करूया आणि 1-1.5 तासामध्ये निघूया घरी सॉरी पुढच्या वस्तीवर इगतपुरी. हे आम्हाला थंडा भाजला. आम्हाला ना दुर्गादेवी फर्स्ट टाइम थंडा भाजला. ओ माय गॉड दुर्गेश शेठ दादा एकच भाई आमचा दुर्गेश भाई. हा 17 जणांच्या मनामधी. गाईज आता आपण फ्रेश नाही झोपून उठलो. वाजले 3. आता चाललो आपण संध्याकाळच्या प्रवासाला. मी आणि आयुष्यच राहिलाय दोघं. बाकी सगळे पडले आणि पप्पा सगळे तिकडे. चला निघूया. गाईज आपला तर 4 टाईम झालेला आहे. बाकी आम्ही लास्टला आहे आता. पप्पा आणि देवाला येतो मागे आणि बाकी ते सोडा. विषय बघा गंभीर आहे. दुधी हलवा अजून आहेत. एक खपवतो आणि दुसरं घेतो. तो गाईज फायनली आपण आज संध्याकाळच्या वस्तीवर पोचलोय. नादच नाही बाय, नादच नाही. फणसा खाली 1 साईड. हे बघा इकडे आपलं आता जेवणाचं जरा तयारी चालू आहे. आपल्याला आता जरा थोड्या वेळानंतर सूप भेटणार का की इकडे थंडी खूप आहे. एवढी थंडी आहे की नाक थोड्या टाइमात आता लीक होणार. त्याला जॉईंट येण्यासाठी सूपचा आधार घ्यावा लागेल. आणि इकडे आपली वस्ती आहे बघा. मोठा असा हॉल आहे. अशा प्रकारे काय एवढा मोठा हॉल आहे. हॉलचा तर नादच नाही. विषय गंभीर. तिथे साईबाबा खंबीर. आम्ही फ्रेश पण नाही झालो. आम्हाला लगेच फोन आला का तुम्ही लगेच इकडे या, सूप गरमागरम रेडी झाला आहे. मस्त वाला तर छान वाला असं झालेला आहे. आता छान वाला जाऊन आम्ही पिऊन घेतो पटापट. गाईस सूप रेडी आहे. आपला कपडा सूप एवढाच आहे. बोलू काय मुगाची भाजी होते लवकरच. आपण येऊ भाजी झाल्यावर जेवायला. आता त्याला भजन करूया. गाईज आता मस्त फ्रेश होऊन आलेला आहे. आता आपण थोडं भजन घेणार एकदम रापचिक. आता आपण आरती सुरू करणार थोड्याच वेळात. आता आवाज आपला बसत चाललाय दिवस. आता मस्तपैकी भजन झालं. भजन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आरती वेळ झालेली आहे. काचा आपण नैवेद्य दाखवतात.
अशा प्रकारे आपले आरती झाले. आता चला भोजन करूया. कसाबावरती बघा कसाबा. काही जे आपले मानाचे पुजारी आता वापर देताना बाकीचे मानाचे सगळे भक्त आपले. भाजी काय आहे अंकल? गुलाबजामुन मूग आणि भात. काहीच ओके मध्ये काम आहे. मुगाचे आमटे, मूग भाजी, भजी, गुलाबजामुन आणि पापड नाईस मध्ये. चला गाईस, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.